फुगीरपणाच्या बाता करीतो क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज. सगळी सूत्र इथून आणते. ढोलकीला बांधीन तुझं पाय 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 वळ वळ केलं तर सोडायचे ना. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं तसं आपल्याला तशा प्रकारे व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर मित्रांनो, तशा प्रकारे व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला लागेल तर मित्रांनो सर्वप्रथम CapCut. तर मित्रांनो, इथे आपल्याला CapCut ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, CapCutला तुम्ही VPN ही कनेक्ट करून घ्या. CapCutला ओपन केल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, मला ज्या ज्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, इथे फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर तर मित्रांनो, इथं खाली इथे स्क्रोल केल्यानंतर रेशो म्हणून एक ऑप्शन येईल मित्रांनो. इथे रेशोवरला ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो 9:16 म्हणून रेशोला घ्यायचं आहे. 9:16 रेशोला घेतल्यानंतर मित्रांनो, तर तुम्ही इथे प्रत्येक फोटोला त्या रेशोमध्ये परफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपले सर्व फोटो परफेक्टमध्ये ॲड करून झाले आहे. तर मित्रांनो, खाली ऑप्शन येते ॲड ऑडिओमध्ये. मित्रांनो, ॲड ऑडिओमध्ये जाऊन खाली एक्स्ट्रॅक्टमध्ये एक्स्ट्रॅक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला त्या व्हिडिओला जे गाणं पाहिजे ते गाणं मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचं आहे. थोडक्यात मी हे गाणं सिलेक्ट करून घेतलं आहे. तर मित्रांनो, हे गाणं सिलेक्ट झाल्यानंतर तर तुम्हाला आधी ह्या गाण्यावर बीट्स लावून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आधी आपण बीट लावून घेऊ. तर मित्रांनो, इथे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे एक फ्लॅगचा ऑप्शन आहे मित्रांनो, त्याखाली बीट्स असते बघा. तर मित्रांनो, त्या बीट्सला क्लिक करायचं आहे. फुगीरपणाच्या बाता करीतो क्रेज क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज. सगळी सूत्र इथून आणते. ढोलकीला बांधीन तुझं पाय 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 वळ वळ केलं तर सोडायचे ना. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण इथे बीट ॲड करून घेतले. तर मित्रांनो, प्रत्येक बीटप्रमाणे मित्रांनो इथे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, इथे आपले फोटो सेट होऊन झालेले आहेत. तर मित्रांनो, सेट झाल्यानंतर मित्रांनो, राहिलेले फोटोची आपल्याला गरज नाही, त्यामुळे आपण हे फोटो मित्रांनो डिलीट करून टाकू. तर मित्रांनो, येथे तुमचे सगळे फोटो सेट झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली इफेक्ट म्हणून ऑप्शन येईल मित्रांनो. इथे इफेक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिलाच डायमंड झूम म्हणून एक इफेक्ट असेल मित्रांनो. त्या इफेक्टला ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हा इफेक्ट खूप मोठा नाही, फक्त आपला पहिला फोटो जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ॲड केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोला ही डबल इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तर इथे शेक म्हणून एक ॲनिमेशन आपलं इफेक्ट आहे मित्रांनो. तर त्या क्रेज पाहिजे. शेकला आपण ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथे असं शेक ॲड झाला पाहिजे. बरोबर ह्या इफेक्टच्या बाजूला असं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, हा इफेक्ट थोडासा पुढे गेलेला असेल तर बरोबर सेटमध्ये ठेवा. आणि क्रेज सगळी सूत्र मित्रांनो, इथे आपला इफेक्ट ॲड झालेला आहे. तर मित्रांनो, थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मित्रांनो, इथे आयवर क्लिक करायचं आहे. इथले आयवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये जायचं आहे. कॅमेऱ्यामध्ये गेल्यानंतर पहिलाच इफेक्ट व्हर्टिक्युलर ब्लरला ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू सगळी शकता. सूत्र इथून आणते. आणि मित्रांनो, यासाठी तुम्हाला इथे शेवटला स्क्रोल करून शेवटचा फोटो आहे तो थोडासा वाढवून घ्यायचा. वाढवून घेतल्यानंतर तर मित्रांनो, इथे फोटो ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो, इथे असं ब्लँक स्पेस आहे. त्या ब्लँक स्पेसवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला इथे साऊंड्समध्ये येते. साऊंड्समध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इथे वर सर्च ऑप्शनमध्ये कॅमेरा म्हणून सिलेक्ट करायचं आहे. कॅमेरा म्हणून सिलेक्ट केल्यानंतर इथे पहिलाच जो ही इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, पाहू शकता. तर मित्रांनो, हा बरोबर सेट करून हा तुम्हाला बरोबर आपला जो
इथलं ॲनिमेशन होता. तर मित्रांनो तिथं बरोबर खाली सेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो इथे सेट करून झाल्यानंतर क्रीज सगळी सूत्र इथून आणते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कसं ॲक्सेस वाटते. आणि मित्रांनो एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या फोटो क्लिक करायचा आहे. फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली ॲनिमेशन्समध्ये जायचं. ॲनिमेशन्समध्ये गेल्यानंतर थोडंसं नॉर्मल खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो येथे तुम्हाला लायटिंगचा ॲनिमेशन दिसेल. मित्रांनो लायटिंगच्या ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. लायटिंगच्या ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडंसं लोड होईल. लोड झाल्यानंतर मित्रांनो सूत्र इथून आणते लोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या इथं ॲनिमेशन ॲड झालेलं आहे. तर मित्रांनो ॲनिमेशन इथपर्यंत असं ॲड झाल्यानंतर मित्रांनो ॲनिमेशन ॲड झालेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो इथे नंतर सेकंड फोटो क्लिक करायचा. मित्रांनो सेकंड फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे रॉक म्हणजे रॉक म्हणून स्टार्टिंगलाच एक ॲनिमेशन दिसेल मित्रांनो. त्यावर क्लिक करायचं आणि असा काहीच नाही मित्रांनो, फक्त टिक करायचं आहे मित्रांनो बाकीचं. आणि नंतर मित्रांनो इथं आपलं ॲनिमेशन सेट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पुढचे फोटो क्लिक करायचे. मित्रांनो पुढचे फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशन्समध्ये रिटर्न जायचं. ॲनिमेशन्समध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जम्पड म्हणून एक सेकंड नंबरला ॲनिमेशन दिसेल मित्रांनो, त्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता आपलं 3 पार्टमध्ये ॲनिमेशन सेट झालेलं आहे. तर मित्रांनो ॲनिमेशन सेट झाल्यानंतर मित्रांनो नंतर तुम्हाला लास्ट सेकंड फोटो क्लिक करायचं आहे. मित्रांनो लास्ट सेकंड फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो रॉक होरी म्हणून एक ॲनिमेशन असेल मित्रांनो. रॉक होरीलवर क्लिक करायचं आणि टिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तरी ते पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो रॉक होरे इफेक्ट ॲड झाल्यानंतर आपला तर मित्रांनो येथे जो आपण पार्ट पुढे वाढवला होता मित्रांनो, तो आपल्या बरोबर गाण्यापासून स्प्लिट करायचा आणि तो राहिलेला पार्ट मित्रांनो डिलीट करून टाकायचा, कारण की आपल्याला त्याची गरज नाही. मित्रांनो आपल्याला या शेवटचा फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो इथे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला पहिलाच ॲनिमेशन आहे मित्रांनो, त्यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो तो ॲनिमेशन ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या इथे व्हिडिओ एडिट झालेला आहे. तर मित्रांनो आणखीन थोडासा व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी मित्रांनो परत एकदा इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन मित्रांनो क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज पहिलाच इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. पहिलाच इफेक्ट डायमंड ॲड केल्यानंतर मित्रांनो फक्त नॉर्मल असं फक्त थोडंसं नॉर्मल अट्रॅक्टिव्ह दिसावं असं इथे हे करून घ्यायचं आहे मित्रांनो. प्रत्येक फोटोच्या स्टार्टिंगला मित्रांनो आपल्याला ते ॲड करायचं, डुप्लिकेट करायचं आणि पुढच्या फोटोच्या स्टार्टिंगला न्यायचं. तर मित्रांनो एवढं ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो एवढं ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे. तर मित्रांनो वरी 1080p जाऊन मित्रांनो तुम्हाला फ्रेम रेट मित्रांनो 50 करून घ्यायचा आहे. फ्रेम रेट 50 केल्यानंतर कोड रेट हायमध्ये करून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. मुरगीपणाच्या बाता करीत क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज सगळी सूत्र इथून आणते डोकीला बांधीन तुझं पाय 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 वळ वळ केलं तर सोडायचे ना. तर मित्रांनो अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या एडिट बाय अथर्व ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.